श्री राम समर्थ भाग क्रमांक 95 श्रीराम. देवयानीला ययाती राजाने होकार दिला की हरकत नाही, असं जर असेल तर मी करू शकतो. जर तुला असा शाप असेल की तुझं विवाह जो आहे तो ब्राह्मण वराशी होणार नाही, असा जर तुला शाप असेल तर नक्कीच मग मी तुझ्याशी विवाह करू शकतो आणि माझी तयारी आहे. अर्थात हे सगळं विहिरीच्या इथे घडलं. जेव्हा ती विहिरीत असताना हा संवाद घडला आहे. बेसिकली दोघंजण एकमेकाशी विवाहाला तयार झाले. हा भाग इथे संपला. त्यानंतर जेव्हा देवयानी परत आपल्या घरी आली, तिने हा सगळा वृत्तांत जो आहे तो अर्थात आपल्या बाबांना सांगितलं की अशा प्रकारे माझं हिच्याशी भांडण झालं शर्मिष्ठेशी. तेव्हा ते म्हणाले की मी आता हे नगर सोडून चाललो आहे. त्यानंतर अर्थात वृषपर्वाला जेव्हा हे समजलं तेव्हा वृषपर्वाने विचार केला, जर आपल्या ह्या राज्यातून जर आपले गुरु निघून गेले तर आपला पराभव होऊ शकतो आणि दैत्यांचा पराभव होणं ही चांगली गोष्ट नाही. म्हणून एक राजा म्हणून त्यांनी अर्थात त्यांचे अक्षरशः चरण पकडले आणि म्हणाला तुम्ही जाऊ नका महाराज. तेव्हा ते म्हणाले की मी जाणार नाही, परंतु माझ्या मुलीला तू खुश कर, तिचं काय म्हणणं ते ऐकून घे. ती हो म्हणाली तर मी हो म्हणेन. तेव्हा वृषपर्व राजा तिच्याकडे सुद्धा गेला देवयानीकडे आणि म्हणाला की कृपा करून तुझ्या बाबांना जाण्यापासून थांबव. तेव्हा ती म्हणाली, शर्मिष्ठेने म्हणजे तुमच्या मुलीने माझा अपमान केला आहे. माझी एक अट जर तुम्ही मान्य केली तर माझ्या बाबांना मी थांबवेन. राजा म्हणाला अट सांग. आणि तिने अट सांगितली की तुमची मुलगी जेव्हा माझं लग्न होईल त्याबरोबर तिच्या सर्व सख्यांसह माझ्याबरोबर दासी म्हणून जर येणार असेल तरच मी थांबेन. ही अट राजाला तिने ते घातली. राजाला त्या अटीला हो म्हणणं कठीण होतं, कारण स्वतःच्या मुलीला दासी बनवणं ही किती मोठी गोष्ट झाली. राजा होता. परंतु शर्मिष्ठेने स्वतःच ही गोष्ट कबूल केली. ती म्हणाली नाही बाबा, जरी तुम्हाला एक वडील म्हणून खराब वाटत असलं तरी पण असुर जातीचा जर विचार केला तर त्यांच्या भल्यासाठी हे बलिदान द्यायची माझी तयारी, असा मोठेपणा शर्मिष्ठेने दाखवला आणि ती अट अर्थात राजाने मान्य केली. आणि अशा प्रकारे ही सगळी गोष्ट घडली. आणि इथे देवयानीने आपल्या बाबांना म्हणजे अर्थात शुक्राचार्याला येऊन सांगितलं की मला ययाती राजाशी लग्न करायची इच्छा आहे, तेव्हा आपला आशीर्वाद द्यावा. आणि राजा स्वतः यासाठी तयार आहे. आणि अर्थात राजा तयार आहे म्हटल्यावरती शुक्राचार्य म्हणाले हरकत नाही, माझी तर काहीच हरकत नाही, माझ्या कन्येला नाहीतरी असाच विवाह करावा लागणार आहे, तेव्हा आपण विवाह जरूर करा. विवाह ठरल्याप्रमाणे थाटामाटात झाला. राजाचा विवाह होता. विवाहामध्ये ठरल्याप्रमाणे वृषपर्वा राजाची जी कन्या होती शर्मिष्ठा, राजकन्या, विचार करा तिची मैत्रीण होती, तिला तिच्या सख्यांसह दासी म्हणून जावं लागलं. दासी म्हणून जे काही भेटवस्तू देतात त्या दासीसुद्धा पूर्वी द्यायचे राजा महाराजा. तर ही दासी म्हणून राजाने आपली कन्या जी आहे ती देवयानीला दिली आणि ती आनंदाने आपलं कर्तव्य करण्यासाठी देवयानीच्या बरोबर राजाच्याकडे दासी म्हणून गेली. विचार करा किती मोठी गोष्ट घडली. हे सगळं जेव्हा घडलं तेव्हा राजा जेव्हा नमस्कार करण्यासाठी आपल्या सासऱ्यांना आला, शुक्राचार्यांना, की महाराज विवाह संपन्न झाला, आपला आशीर्वाद द्या, तेव्हा त्यांनी बघितलं की राजाची जी वृषपर्वाची जी कन्या आहे ही कन्या देवयानीच्या बरोबर दासी बनून आलेली आहे. हे जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा त्यांनी राजाला सांगितलं, राजा माझा तुला आशीर्वाद आहे, पण एक गोष्टीमध्ये सावध राहा. वृषपर्वा राजाची कन्या शर्मिष्ठा सुद्धा या ठिकाणी आलेली आहे, तिच्यापासून तुला अंतर ठेवायचं आहे, हे लक्षात ठेव. बघा आपल्या जावयाला त्यांनी वॉर्न काय केलं की आपल्या जावयाला सांगितलं की ही जी कन्या आली आहे दासी म्हणून बरोबर, तिच्यापासून तुला अंतर ठेवायचं आहे नव्हे. भागवतात स्पष्ट उल्लेख केला की ती तुझ्या शय्येवर येता कामा नये, असं भागवतात लिहिलं. या शब्दात म्हणजे त्यांनी अतिशय पडखरपणे सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये हिच्यापासून तुला अंतर ठेवायचं आहे. कारण त्यांना माहीत होतं की क्षत्रिय पूर्वीचे जे होते ते अनेक स्त्रियांशी संबंध ठेवायचे, अनेक लोकांशी लग्न करायची ही पद्धत पूर्वीपासून होती आणि म्हणून त्यांना ही गोष्ट अर्थात पसंत नव्हती.
आणि म्हणून त्यांनी सांगितलं की राजा, तुला ह्या शर्मिष्ठेपासून अंतर ठेवायचं आहे, हे विसरू नकोस. राजा सगळ्यासाठी मान्य करायला तयार होता. राजा म्हणाला, माझं काहीच म्हणणं नाही, मी तिला दासी आणा म्हणून पण सांगितलं नव्हतं. ती तुमची अट आहे, तुमच्या मुलीची अट आहे म्हणून तिला ते दासी म्हणून पाठवलं आहे. माझी काय अट नाही आहे. सगळ्या अटींना त्याने होकार दिला आणि अर्थात लग्न यथावकाश संपन्न झालं. ती शर्मिष्ठा पण तिथे राहायला आली. आणि त्यावेळेस जी कथा आहे त्याच्या अलीकडचा भाग थोडासा सांगतो, कारण प्रश्न हा विचारला होता कचानी, ह्यानी तुमच्या परीक्षित राजाने विचारला होता की मुनिवर मला हे सांगा की कचाने असा शाप का दिला होता. कचाने देवयानीला असा शाप का दिला होता की ज्याच्यामुळे तिला असा विवाह करण्यासाठी भाग पडलं किंवा तिला असं करावं लागेल असं सांगितलं. तेव्हा ते म्हणाले की कचाला पण तिने प्रतिशाप दिला होता की हे कचा, तू सुद्धा जरी गुरुपुत्र असलास, बृहस्पतींचा मुलगा असलास, ब्राह्मणाचा पुत्र असलास, तरी तुझ्याशी सुद्धा कोणीही ब्राह्मण स्त्री लग्न करणार नाही. असा शाप आणि प्रतिशाप दोघांनीही एकमेकाला दिला होता. दोघेही गुरूंचे पुत्र आणि पुत्री होत्या. बघा, ही गुरुकन्या होती, दैत्यांचे गुरु शुक्राचार्य, आणि तो देवांचा गुरु बृहस्पतीचा मुलगा होता कच. दोघांनी अशा प्रकारे एकमेकाला शापलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांचा विवाह अशा प्रकारे झाला होता. परंतु अर्थात हे शाप देण्याचं कारणसुद्धा एकच होतं की जेव्हा कच हा शुक्राचार्यांकडे येऊन राहिला होता, आणि त्याचं कारण अर्थात हेच होतं की जेव्हा दैत्य आणि देवांचं युद्ध व्हायचं, त्या युद्धामध्ये असं व्हायचं त्यावेळेस की देवांचा अनेक मृत्यू व्हायचा पूर्वी, आणि दैत्यांचा जरी मृत्यू झाला तरी हे जे दैत्यांचे गुरु होते त्यांना संजीवनी विद्या येत होती, आणि हा संजीवनी मंत्र त्यांना येत असल्यामुळे ते संजीवनी मंत्राचा जप करायचे आणि सगळे दैत्य परत जिवंत व्हायचे. आणि देव जे आहेत ते जिवंत व्हायचे नाहीत, कारण बृहस्पतींना हा मंत्र येत नव्हता आणि देवांकडे अमृत नव्हतं त्यावेळेस. हेही लक्षात ठेवा, अमृत प्राशन केलं असेल तर मृत्यू आला नसता, पण तेव्हा अमृत नव्हतं नक्कीच, आणि म्हणून तर देवांचा मृत्यू व्हायचा. परंतु शुक्राचार्यांकडे हा संजीवनी मंत्र असल्यामुळे ते दैत्यांना परत जिवंत करायचे, आणि अशा प्रकारे दैत्यांची शक्ती वाढत चालली. मग देवांना निर्माण झाली चिंता की असं झालं तर काही दिवसांनी आम्ही अल्पसंख्याक होऊ आणि ते आम्हाला जिंकून घेतील, तेव्हा काय करावं हे त्यांना समजेना. ते बृहस्पतींकडे गेले, म्हणाले, देवांचे गुरु आहात आपण, दैत्यांचे गुरु त्यांचं काम करतात, त्यांना जिवंत करतात, तुम्ही पण जिवंत करा आम्हाला. ते म्हणाले, मला जिवंत करता येत नाही, कारण माझ्याकडे संजीवनी विद्या नाही. ते म्हणाले, ते आम्हाला माहीत नाही, तुम्हीच आता आम्हाला काहीतरी करायचं आहे, गुरु तुम्ही आहात, तुम्हीच तारायचं आहे. तेव्हा तिथे जो कच होता, जो बृहस्पतींचा मुलगा होता, तो म्हणाला, ही कामगिरी मी करीन, ही विद्या जी आहे ती मी शुक्राचार्यांकडून आणेन, तुम्ही काळजी करू नका, फक्त मला वेळ द्या. अर्थात देव म्हणाला, हवा तेवढा वेळ घ्या, फक्त ती विद्या शिकून ये, एवढंच आमची इच्छा आहे. पण संजीवनी विद्या जर आपल्याला मिळाली तर आपल्या देवांचा मृत्यू होणार नाही, मग युद्ध आपण करू शकतो. कचा म्हणाला, काळजी करू नका, मी जातो. बृहस्पतींचा आशीर्वाद त्याने घेतला आणि तो गेला. कच जेव्हा आश्रमात पोचला शुक्राचार्याने अर्थात ओळखलं त्याला की कोण आहे हा कच आहे, आणि कच म्हणजे बृहस्पतींचा मुलगा आहे त्यांना माहीत होतं, आणि तो का आला हेही त्यांना माहीत होतं. येण्याचं कारण उघड होतं की संजीवनी विद्या त्याला शिकायची होती, आणि त्याने येऊन शुक्राचार्यांना फक्त एवढंच सांगितलं की मला तुमचा शिष्य बनायची इच्छा आहे. अर्थात तो ब्राह्मण होता आणि हेही ब्राह्मण होते, आणि विद्यादान करणं हे त्यांचं कामच होतं, त्यामुळे ते नाही म्हणू शकले नाहीत. ते म्हणाले, तू माझ्या आश्रमात राहू शकतो, काय विद्या द्यायची तो माझा प्रश्न आहे, पण तू माझ्या आश्रमात येऊन राहू शकतोस, शिष्य मी तुला बनवेन. आणि अशा प्रकारे त्यांची अनुज्ञा घेऊन कच त्या आश्रमामध्ये राहायला आला. कचाने शुक्राचार्यांची भरपूर सेवा केली, परंतु शुक्राचार्य धूर्त होते. शुक्राचार्याने त्याला ही विद्या शिकवली नाही. बाकी सगळ्या गोष्टी ते शिकवायचे, पण ही विद्या अर्थात त्याने शिकवली नाही, कारण त्यांना माहीत होतं की ही विद्या जर शिकला तर हा जाऊन अर्थात ती विद्या आपल्या वडिलांना देईल आणि देव सगळे जिवंत व्हायला लागतील.
आणि म्हणून त्याने ती विद्या काही त्याला शिकवलं नाही. परंतु तो तिथे राहत मात्र होता. अशा प्रकारे ही गोष्ट घडली. हे सगळं होत असताना दुसरा भाग असा घडला की कच तिथे राहत होता आणि सेवा करत होता आणि त्याच ठिकाणी अर्थात देवयानी पण राहत होती, जी अर्थात त्यांची मुलगी होती आणि जी अर्थात तरुण आणि सुंदर होती. जे घडायचं ते घडलंच. देवयानीचं जे आहे ते हळूहळू मन कच्याकडे आकृष्ट झालं. त्याचा एकंदरीत स्वभाव, त्याचा लाघवीपणा, त्याचं सौंदर्य, त्याची बुद्धिमत्ता, त्याची शुक्राचार्यांच्या प्रती असलेली निष्ठा, या सगळ्या गोष्टीमुळे ती त्याच्याकडे आकर्षित झाली. तिचं त्याच्यावर प्रेम जमलं. आणि असं असतानाच हे जे दैत्य होते इतर, त्यांना ही गोष्ट अजिबात पसंत नव्हती की कचाला शुक्राचार्यांनी थारा दिला आहे. कारण त्यांनी विचार असा केला की जर कच इथे येऊन चुकून जरी ही विद्या शिकला तर आमचं काही खरं नाही, देव आमचा लगेच पराभव करतील. आणि म्हणून जर आपल्याला माहीत आहे की हा इथे आलेला कच जर त्यांचा प्रतिनिधी म्हणून आला असेल तर त्याला इथे थारा देता कामा नये. परंतु हे सांगणार कोण? शुक्राचार्य हे त्यांचे गुरु होते. गुरूंना सांगण्याची प्राज्ञा नव्हती. एकाही असुराची हिंमत नव्हती येऊन सांगायची शुक्राचार्यांना की यांना इथे ठेवू नका. ते काही म्हणू शकत नव्हते, कारण सगळं त्यांचं त्याच्यावर अवलंबून होतं. करावं काय? शत्रू आहे. दैत्याने विचार केला की शत्रूचा नाश करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपले गुरु करत नसेल तर काय आपण करूया. आणि एक दिवस असं घडलं की कच हा वनामध्ये गेला होता, अर्थात सेवा करण्यासाठी, लाकडं आणण्यासाठी गेला. आणि त्या ठिकाणी या दैत्याने अर्थात एक पशु जो आहे तो पशु त्याच्या अंगावर सोडला आणि त्या पशुने अर्थात त्याला खाऊन टाकलं, कचाला. आणि ही गोष्ट घडली. संध्याकाळ झाली. सगळे शिष्य परत आले. कच काही परत आला नाही. भरपूर शोधलं पण कच मिळेना. आणि देवयानीला खूप दुःख झाली. देवयानी म्हणेल, बाबा बघा सगळे शिष्य आले पण अजून कच नाही आला, असं कसं झालं? बघा शोधा त्याला. त्यांनी सर्वांना पाठवलं पण जंगलात सगळीकडे शोधूनसुद्धा कच मिळेना. देवयानी रडायला लागली. देवयानी म्हणाली, बाबा मला माहीत नाही, कच कुठे आहे हे शोधून काढा, नाहीतर मी जेवणार नाही. आता काय म्हणायचं? आपली कन्या आहे आणि तिचं एवढं प्रेम आहे कच्यावरती, जेवली नाही तर काय होणार? एक बापाचं हृदय शेवटी जागृत झालं. ते म्हणाले, काळजी करू नकोस, मी बघतो कुठे आहे तो. शुक्राचार्यांनी ध्यान लावलं. मोठे ऋषी होते ना. ध्यान लावल्या क्षणी त्यांना लक्षात आलं की अरे ह्याला तर एका पशुने खाऊन टाकलं. त्यांनी ध्यान उतरवलं आणि सांगितलं, बाई गं असं घडलं की त्याला मृत्यू आलेला आहे. अजून जोरात रडायला लागली. तात मला काय माहीत नाही, मला माझा कच हवा आहे, तो खूप चांगला आहे आणि तुमच्याकडे ही विद्या आहे, तेव्हा या विद्येचा वापर करा आणि त्याला जिवंत करा. आता काय करावं यांना समजेना. पण त्यांनी विचार केला की माझी मुलगी खरंच जर जेवली नाही तर कसं होणार. आणि म्हणून त्यांनी त्या संजीवनी विद्येचा मंत्र जो आहे तो जपला. आणि जप केल्यावरती अर्थात कच जो आहे तो जिवंत झाला आणि त्या जनावराचं पोट फाडून तो बाहेर आला. जेव्हा कच परत आला तेव्हा सगळे दैत्य चकित झाले. अरे हे कसं घडलं? त्यांना समजलं की शुक्राचार्याने हा मंत्र जपला. म्हणाले आता काय करावं? आम्ही आमच्या शत्रूला मारून टाकतोय आणि हा आमचा गुरु जो आहे तो त्याला जिवंत करतो. आता काय करावं? परत एकदा त्यांनी असंच केलं. बरेच दिवस गेल्यावरती असाच एक दिवस रानामध्ये असताना त्याला मारून टाकलं. अजून काही क्लुप्त्या केल्या आणि मारून टाकलं. मारून टाकल्यावर परत असंच गोष्ट घडली की संध्याकाळ होईपर्यंत हा आला नाही. परत एकदा देवयानीला चिंता झाली. ती रडायला लागली. म्हणाले, बाबा मला कच पाहिजे आहे. परत एकदा त्यांनी ध्यान लावलं. त्यांना लक्षात आलं की कचाला मृत्यू आलेला आहे. आणि हेही त्याने लक्षात येतं की हे करणारे कोण आहेत. परंतु काय करणार? शुक्राचार्य पण काही करू शकत नव्हते. त्यांनी विचार केला आपण मंत्र जपूया, आपलं काम करूया, बाकी कशाला पाहिजे भानगडी. त्यांनी परत एकदा तो मंत्र जपला आणि अर्थात मंत्र जप केल्यावरती कच जो आहे तो परत एकदा पुनर्जीवित झाला आणि त्या जिथे कुठे होता तिथून तो परत बाहेर आला. अशा प्रकारे परत आला. असं अनेक वेळा घडलं. दैत्य त्याला मारायचे आणि शुक्राचार्य त्याला जिवंत करायचे.
शेवटी दैत्याने विचार केला की याच्यावर काहीतरी जालीम उपाय करायला पाहिजे. हे असं कसं चालेल? आम्ही त्याला लाख वेळा जरी मारलं तर लाख वेळा आमचे गुरु याला जिवंत करणार आणि आमचा शत्रू जर जिवंत झाला तर काय फार चांगली गोष्ट नाही आहे. तेव्हा काय करायचं हे विचार करूया आपण. दैत्याने खूप विचार केला आणि मग त्यानं एक युक्ती सुचली. त्यांनी काय केलं असेल तर दैत्याचा त्यांनी नेहमीप्रमाणे कचाला जंगलात जाऊन त्याचा वध केला. ते तर फार सोपी गोष्ट होती. तो काही युद्ध आणि लढवय्या नव्हता, तो एक ब्राह्मण पुत्र होता. त्याचा वध त्यांनी लीलया केला. पण यावेळेस त्यांनी वध केल्यावरती काय केलं की त्याचं शरीर जाळून टाकलं. त्याचं शरीर त्यांनी जाळून टाकलं आणि शरीर जळल्यावरती त्याची जी रक्षा होती ती रक्षा त्यांनी घेतली आणि शुक्राचार्यांकडे आले. आश्रमात आले आणि शुक्राचार्याने एक अतिशय खराब सवय होती. ऋषी होते पण एक सवय त्यांना खूप खराब होती. ते कधी कधी दारू प्यायचे. वारुणीचं ते सेवन कधी कधी करायचे. हा प्रताप घडायचा तर सहवासामुळे. शेवटी म्हणतात ना की चांगल्या व्यक्तींचा सहवास असेल तर चांगल्या गोष्टी घडतात. जरी ते गुरु होते तरी पण दैत्यांच्या सहवासात राहिल्यामुळे दैत्यांच्या अनेक वाईट गोष्टी होत्या. त्यात एक वाईट सवय त्यांना लागली होती. ते म्हणजे ते कधी कधी अशा प्रकारे वारुणीचं ग्रहण करायचे. नेहमी करायचे नाही, ते काय ॲडिक्ट नव्हते, परंतु कधीतरी ते असं करायचे. आणि अधूनमधून ती फ्रिक्वेन्सी काय येईल याचा अंदाजा दैत्यांना होता, कारण दैत्य टपूनच बसले होते वाट बघत. जेव्हा त्यांना ह्याची भनक लागली होती की आता आपले गुरु वारुणी पिणार आहेत आणि बरोबर त्याच सुमारास त्यांनी कचाचा वध केला, त्याला जाळून टाकलं, त्याची रक्षा घेतली आणि ती रक्षा जी वारुणी ते पिणार होते त्याच्यामध्ये त्यांनी ती मिक्स केली. आणि अर्थात पहिल्यांदा थोडीशी वारुणी दिली, ते वारुणी प्याल्यानंतर थोड्या वेळाने जी दुसरी वारुणी दिली त्याच्यामध्ये कचाची राख जी आहे ती अर्थात त्यांनी टाकली होती. दारू प्याल्यावरती कोणाचंच म्हणतात ना की मनुष्याचं मन कोणाचंच जागेवर नसतं. त्याला देवगुरु हे दैत्यगुरु अपवाद नव्हते. थोडीशी नशा झाल्यावरती अर्थात कुठल्याही प्रकारचा विचार न करता दिलेली वारुणी त्यांनी पिऊन टाकली आणि अशा प्रकारे कच जो आहे तो दैत्यगुरूंच्या पोटात जाऊन पोचला. यथावकाश यांची वारुणी ग्रहण करून झाली, यांना नशा आली, हे आनंदात मस्त पडून राहिले. अंधार पडला. नेहमीप्रमाणेच गोष्ट घडली की सगळे शिष्य परत आले, परंतु कच काही परत आला नाही. नेहमीप्रमाणे देवयानेला चिंता लागली आणि तिला आता माहीत पण होतं की आपले हे दैत्य जे आहेत हेच ह्याच्यावर बरं वाईट करतायत, हेही तिला माहीत होतं. म्हणून ती नेहमीप्रमाणे बाबांकडे गेली आणि म्हणेल, बाबा परत एकदा कचाचा ठाव ठिकाणा लागत नाही, तेव्हा आपण बघा काय करायचं, त्याला शोधून काढा, त्याला आणा कुठे असेल तिकडनं. ते म्हणाले, ठीक आहे बाळ, काळजी करू नकोस, तुझे बाबा आहेत तोपर्यंत काळजीचं कामच नाही तुला. नेहमीप्रमाणेच त्यांनी ध्यान लावलं आणि शोधून काढलं कच कुठे. आणि जेव्हा त्यांना समजलं की कच आपल्या पोटात आहे, त्यांची वाचच बसली. कच आपल्या पोटात हे समजल्यावरती त्यांना काहीच बोलता येईना. आणि जेव्हा देवयानी विचारायला लागली की बाबा कच कुठे आहे, कच कुठे आहे, तुम्हाला सापडत कसं नाही. ते म्हणाले, कच कुठे आहे हे मला समजलं, पण आता तुला कसं सांगू. ते म्हणाले, काय झालं. अगं कच जो आहे हा माझ्या पोटात पोचला आहे, त्याचा वध केल्यावर त्याची रक्षा करून यांनी मला पाजली आणि मी दारूच्या नशेमध्ये ती वारुणी प्यालोय ज्याच्यामध्ये हा कच आहे. तेव्हा आता मी काय करू ते तू मला सांग. आता काय करू, तो पोटात गेलेला आहे माझ्या, आता मी काय करू. कारण आता जर मंत्र जपला तर दोन गोष्टी होणार होत्या. एक गोष्ट म्हणजे जर मी मंत्र जपला तर तो बाहेर येईल आणि मला मृत्यू येईल, कारण पोट फाडूनच बाहेर येणार. तेव्हा आता तू मला सांग मी काय करू. हा प्रश्न, त्याचं उत्तर तूच द्यायचं आहे. दैत्याने अतिशय डोक्याने काम केलं बघा. दैत्याने किती जबरदस्त विचार केला की त्यांना माहीत होतं की ही वेळ येणार आणि आता मंत्र जपणं त्यांना कठीण जाईल, कारण त्यांना हे समजणार तर आहे की पोटामध्ये आहे आणि मग आपला मृत्यू स्वतःचा ते होऊ देतील का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची मुलगी स्वतःच्या वडिलांचा मृत्यू स्वीकार करेल का, हाही त्यांना माहीत होतं की मोठा प्रश्न पडणार आहे देवयानीला सुद्धा. म्हणून अतिशय डोक्याने काम केलं त्यांनी. परंतु म्हणतात ना की प्रेम अंधळं असतं आणि तसंच घडलं.
ऋषींनी सांगितलं, बाई ग, हा जो कच आहे माझ्या पोटात पोचलेला, माझ्या काही ज्या काही खराब गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ही एक व्यसनाची गोष्ट आहे ज्याच्यामुळे हे घडलं आहे. त्याचं भर हे आहे की तो माझ्या पोटात पोचला. तेव्हा आता तू काय करू मला सांग, मी आता कसा मंत्र जपू? कारण मंत्र जपला तर मला मृत्यू होईल एवढं लक्षात ठेव. तेव्हा तुला आता निवड करायची आहे माझ्यात आणि कचामध्ये. तेव्हा ती म्हणाली, बाबा मी असं म्हणत नाही की तुम्हाला मृत्यू यावा, पण मला एवढं पाहिजे की मला कच पाहिजे. कचाशिवाय मी राहू शकत नाही, नाही तर मी मृत्यूला सामोरे जाईन, असं देवयानीने सांगितलं आपल्या वडिलांना. आता काय करणार? आता काय करणार? त्यांनी विचार केला की माझी मुलगी जर मृत्युमुखी पडत असेल तर त्याच्यापेक्षा मी मंत्र जपलेला काय वाईट आहे. शेवटी माझं जे आहे ते मुलीचंच आहे, मुलीसाठीच सगळं मी करतो आहे. तेव्हा असं करून चालणार नाही. अर्थात हे असा निर्णय जेव्हा त्यांनी घेतला तेव्हा सगळ्या दैत्यांचा त्याला विरोध होता. परंतु विरोध करून ते काय करू शकत होते? काहीच करू शकत नव्हते. ते फक्त बघत होते की आता काय होतं. भयचकित नजरेने सगळे बघत होते की आता काय घडेल. आणि अर्थात देवयानीचा निश्चय पक्का असल्यामुळे गुरूंनी सुद्धा विचार केला की नाही, आता आपण मंत्र जपायचा आहे. आणि मग शुक्राचार्यांनी संजीवनी मंत्राचा जप केला. संजीवनी मंत्राचा त्यांनी जप केला आणि अर्थात कच हा पोटामध्येच जन्माला आला किंवा पोटामध्येच तो जिवंत झाला. जिवंत झाल्यावरती शुक्राचार्याने त्याला हाक मारली, बाबा रे तू आहेस का आतमध्ये? तो म्हणाला, हो गुरुदेव, मी वाट बघतो, तुम्ही मला कधी बोलवताय बाहेर. तुम्ही बोलवलं की मी बाहेर येऊ शकतो, मी जिवंत झालेलो आहे. तेव्हा ते म्हणाले, बाबा रे बाहेर तर ये, कारण देवयानी तुझी वाट बघते. तेव्हा तू बाहेर ये जरूर. माझा मृत्यू होईल, परंतु आता काय करू? मी त्याला जायला तयार आहे, मृत्यू स्वीकारायला मी तयार आहे. दैत्यांना दुःख होत होतं की आपले गुरु मरत आहेत आणि शत्रू जिवंत होते, आपण काय करायला गेलो आणि घडलं काय, असं ते मनात म्हणत होते. प्रत्यक्षात काय म्हणू शकत नव्हते, फक्त बघत होते काय होतंय भयचकित नजरेने. आणि देव हे जे शुक्राचार्य आहेत ते म्हणाले, बाबा रे तू बाहेर यावं असं मला वाटतं, कारण माझ्या मुलीची अत्यंतिक इच्छा आहे, मला मृत्यू आला तरी चालेल. अर्थात अशा प्रकारे जेव्हा ते म्हणाले तेव्हा कचानी क्षणामध्ये निर्णय घेतला आणि त्यांनी शुक्राचार्यांचं पोट फाडून तो बाहेर आला आणि शुक्राचार्य अर्थात मृत्युमुखी पावले. परंतु कच बाहेर आल्यावरती अर्थात देवयानीला खूप आनंद झाला, पण तिच्या डोळ्यामध्ये अश्रू पण होते की माझ्या वडिलांना मृत्यू आला. परंतु त्यावेळेस कच तिला म्हणाला, देवयानी तू काळजी करू नकोस, मी माझ्या गुरूंचा मृत्यू होऊ देणार नाही. लक्षात ठेव, ते माझे गुरु आहेत. तेव्हा मी इतका कृतज्ञ आहे की माझ्या गुरूंचा मृत्यू मी बघेन. आता त्यांना जिवंत करण्याचं काम माझं आहे, कारण हा संजीवनी मंत्र मी शिकलेलो आहे. मी पोटात असताना हा त्याने जपला आणि तो मंत्र मी पोटात असताना ऐकल्यामुळे तो मंत्र मला आता येत आहे. तेव्हा तू काळजी करू नकोस, तुझ्या वडिलांना जिवंत करण्याचा भाग माझा आहे, ते कर्तव्य मी नक्कीच करेन. आणि मग कचाने तो संजीवनी मंत्र जपला आणि अर्थात दैत्यांचे गुरु शुक्राचार्य जिवंत झाले. आनंद झाला सगळीकडे. दैत्यांना सुद्धा थोडा हायसं वाटलं की परत आपले गुरु जिवंत झाले. पण हे जेव्हा त्याने ऐकलं की मंत्र तो शिकलाय तेव्हा त्यांना परत चिंता निर्माण झाली की अरे देव, आपले गुरु तर जिवंत झाले परंतु मंत्र तर कचाला येतोय. तो मंत्र तो आता शिकलेला आहे म्हटल्यावरती तो मंत्र देवांकडे जाणार आणि आता आपण काय करायचं? काही करू शकत नव्हते. मारू तर त्याला शकतच नव्हते, काहीच करू शकत नव्हते आता. आणि अर्थात हे सगळं घडल्यावरती देवयानीला खूप आनंद झाला की चला कच जिवंत झाला आणि माझे बाबा पण जिवंत झाले. अर्थात कचाचं सगळं काम झालं होतं. यथावकाश कच म्हणाला की गुरुदेव आता मला आज्ञा द्या, माझं काम झालेलं आहे, मला जे करायचं होतं ते तुम्ही दिलेलं आहे, त्याची फेड पण मी केली आपल्याला जिवंत करून. तेव्हा त्यातूनही काही अजून हवं असेल ते सांगा, मी गुरुदक्षिणा तुम्हाला द्यायला तयार. ते म्हणाले मला काही नको, तिचं काय म्हणणं ते बघ. तर अर्थात देवयानी म्हणाले मला तुझ्याशी विवाह करायचा आहे. अरे माझं तुझ्यावर अत्यंतिक प्रेम होतं म्हणून तर तुला मी जिवंत व्हायला सांगितलं एवढ्या वेळा. तेव्हा आता माझी इच्छा जी आहे तू माझ्याशी विवाह करावा. तू ब्राह्मण आहेस, मी पण ब्राह्मण आहे, तेव्हा तोही काय प्रश्न नाही आहे. फक्त
तुझे वडील देवांचे गुरु आहेत आणि माझे वडील दानवांचे गुरु आहेत, परंतु आपला विवाह होऊ शकतो, तेव्हा तू माझ्याशी विवाह करावा अशी माझी इच्छा आहे. त्याच्यावर कचाने काय उत्तर दिलं बघा. पण त्यावर कच म्हणाला की देवयानी ही गोष्ट करणं शक्य नाही. स्पष्ट उत्तर दिलं, कुठलीही भीडभाड, कुठलंही ऑब्लिगेशन न घेता. तो म्हणाला तू मला जिवंत केलंस त्याबद्दल मी तुझा आभारी आहे, परंतु त्या बदल्यात जर तू असं म्हणशील की माझ्याशी लग्न करते, हे करणं शक्य नाही. ती म्हणाली का शक्य नाही? असं का शक्य नाही? काय त्याच्यामध्ये आहे अडचण? माझे वडील तयार आहेत, तुझे वडीलसुद्धा ब्राह्मण आहेत, मी ब्राह्मण कन्या आहे, काय हरकत आहे? तो म्हणाला हरकत आहे. काय हरकत आहे? हरकत अशी आहे की मी तुझ्या वडिलांच्या पोटातून बाहेर आलो आहे, त्यामुळे मी तुझा भाऊ झालेलो आहे. आता त्याने हे कारण सांगितलेलं कितपत बरं असेल की चूक असेल तो भाग वेगळा, परंतु त्याने हे कारण सांगितलं की मी तुझ्या वडिलांच्या पोटातून जन्म घेतलेला आहे, आणि ज्यांच्या पोटातून जन्म घेतो त्याच्या पोटातून किंवा त्यांच्याशी निगडीत जे लोक असतात ते सगळे भाऊ आणि बहीणच फक्त होऊ शकतात. आणि अर्थात तू त्यांची कन्या आहेस, त्यामुळे माझी पण भगिनीच आहेस, आणि माझ्या भगिनीबरोबर मी विवाह करू शकत नाही. असं उत्तर कचानी दिल्यावरती ती स्तंभित झाली की हेची फलका मम तापाला, असं जे एक वाक्य तिला कदाचित आठवलं असेल की इतके कष्ट मी घेतले, इतके वेळा जिवंत बाबांना करायला लावलं, सगळ्या दैत्यांशी पंगा घेतला, माझ्या वडिलांचा मृत्यू झाला, सगळं काय गेला, संजीवनी मंत्र गेला, तरी पण मी याला जिवंत केलं. आणि हा उत्तर देतो की मी तुझ्याशी विवाह करणार नाही, आणि कारण पण दिलं आहे. काय करावं तिला समजेना. तिने परोपरीने विनवणी केली, अरे असं नसतं, असं नसतं, असं आहे तसं आहे, बऱ्याच गोष्टी तिने सांगितल्या. अर्थात कच ठामपणे पण शांतपणे म्हणाला, गुरुवर्य ही गोष्ट मी करू शकत नाही, मला क्षमा असावी. तिला पण त्याने सांगितलं की हे असं होऊ शकत नाही, कारण मी त्यांच्या पोटातून जन्म घेतलेला आहे, तेव्हा मला तू क्षमाच कर, असं त्यांनी देवयानीला पण सांगितलं. देवयानीचा अर्थात तळपायाची आग मस्तकाला गेली. आणि मग तिने अतिशय रागामध्ये शाप दिला कचाला की तू माझं मन मोडलेलं आहेस, तू कृतज्ञ आहेस, तू ब्राह्मण आहेस, पण ब्राह्मणासारखा तू वागलेला नाही आहेस, आणि म्हणून मी तुला शाप देते की तू ब्राह्मण असूनसुद्धा तुझा विवाह कुठल्याही ब्राह्मण कन्येशी होणार नाही, हे लक्षात ठेव. कुठलीही ब्राह्मण कन्या तुझा पाणीग्रहण करणार नाही. हा शाप देवयानीने कचाला दिला. त्यावरती कचाला सुद्धा राग आला. कच म्हणाला की मी काहीही चूक केलं नाही, मी कृतज्ञ नाही. मी कृतज्ञ असतो तर तुझ्या वडिलांना जिवंत केलं नसतं. संजीवनी मंत्र तर मी असाही शिकलोच होतो पोटामध्ये, मला त्यांना जिवंत न करता जाता आलं असतं. मी देवांच्या बाजूचा आहे म्हणून मी असं केलं तर कदाचित ते समर्थनीय ठरलं पण असतं, पण मी असा विचार न करता माझे गुरु आहेत असं समजून आणि तुझाही विचार केला की नाही, देवयानीला तिच्या वडिलांचा वियोग होता कामा नये, भले काय का होईना, आणि मी तो मंत्र जपून त्या उपकाराची फेड केलेली आहे, त्यामुळे मी कृतज्ञ नाही हे नक्की आहे. तरी पण तू न समजून घेता मला अकारण शाप दिला आहेस, आणि म्हणून मी तुला प्रतिशाप देतो की तू ब्राह्मण कन्या असून सुद्धा तुझा विवाह सुद्धा कुठल्याही ब्राह्मणाशी होणार नाही, कोणीही ब्राह्मण तुला पत्नी म्हणून स्वीकारणार नाही, हा माझा तुला प्रतिशाप आहे. आणि अशा प्रकारे शाप आणि प्रतिशाप एकमेकाला देण्यात आले. आणि कच जो आहे तो अर्थात तिथून देवलोकी निघून गेला, आणि त्यानंतर ही संजीवनी विद्या देवांना मिळाली. अशी ती कथा आहे. आणि हा जो शाप का दिला असा जो प्रश्न परीक्षित राजाने विचारला होता की का असा शाप दिला कचाने, त्याचे हे कारण ही कथा होती. आणि ह्या गोष्टीमुळे अर्थात तो शाप असल्यामुळेच हे लग्न जे आहे कचाच देवयानीचं आणि ययाती राजाचं संपन्न झालं. विवाह संपन्न झाला. विवाह संपन्न झाल्यावरती यथावकाश देवयानी जी आहे ती विवाह करून राजाच्या घरी गेली. बरोबर अर्थात शर्मिष्ठा आणि तिच्या हजारो सख्या दासी म्हणून तिथे गेल्या. तिथे गेल्यावरती अर्थात शुक्राचार्यांनी हे बघितलं आणि राजाला
सूचना दिली, ताकीद दिली, वॉर्निंग दिली आपल्या शब्दामध्ये की राजा खबरदार, एक गोष्टीचं पथ्य तू पाळ, चुकून जरी शर्मिष्ठेच्याशी सहवास केलास तर लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. कुठल्याही परिस्थितीत ही गोष्ट होणार नाही याची खबरदारी घे. मी तर म्हणलं ना की भागवतामध्ये त्यांनी स्पष्ट शब्द लिहिलाय अगदी, की ते म्हणाले की बघा शुक्राचार्यांचे शब्द भागवतात काय दिले, की ते म्हणाले राजन हिला तुझ्या शय्येवर कधीही घेऊ नकोस. या शब्दात त्यांनी वॉर्न केलं, कारण त्यांना माहीत होता की आपला हा राजा काय आहे, होणारा जावई काय त्यांना माहीत होता. म्हणून त्यांनी सांगितलं, त्यांनी त्यांचं काम केलं, हे सगळं घडलं. यथावकाश देवयानीला पुत्र झाले. यथावकाश देवयानीला 2 पुत्र झाले. एकाचं नाव होतं यदू आणि दुसऱ्याचं नाव होतं तुर्वसू. हे इकडे घडलं. पण त्याच वेळेस शर्मिष्ठा जी आहे, जी दिसायला अतिशय सुंदर होती, जी राजकन्या होती, अर्थात तिच्या मनामध्ये इच्छा ही निर्माण झाली की आपण जे आहे हे राजाबरोबर विवाह करावा. तिच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की आपण राजाबरोबर विवाह करावा. आणि गुपचूप ती राजाकडे आली आणि राजाला विनंती केली की हे राजा, मला तुझ्याशी विवाह करायची इच्छा आहे, तेव्हा तू माझ्याशी विवाह जरूर जरूर कर, असं तिने विनंती केली. त्यावेळेस राजाने विचार हा केला की जिने मला विनंती केली आहे ती एक क्षत्रिय आहे, ती एका राजाची कन्या आहे आणि मी स्वतःसुद्धा क्षत्रिय आहे. एक क्षत्रिय हा एकापेक्षा अधिक स्त्रियांशी विवाह करू शकतो, तो धर्मसंमत आहे, हा धर्माशी विसंगत नाही. तेव्हा शर्मिष्ठेने जी प्रार्थना मला केली ती योग्यच आहे. तिची स्वतःची इच्छा आहे, मी काही तिला म्हणलेलं नाही आहे. तिची स्वतःची इच्छा आहे की माझ्याशी लग्न करावं, तेव्हा मी केलं तर काय हरकत आहे, असा विचार त्यांनी केला आणि तिच्याशी गुप्तपणे विवाह केला. अर्थात लग्न गुप्तपणे केलं, विवाहबाह्य संबंध ठेवले नाहीत. विवाह केला पण गुप्तपणे केला. आणि विवाह केल्यावर अर्थात तिच्याशी त्यांनी संग केला. संग केल्यावर ते अर्थात जे घडायला पाहिजे ते घडलं. यथावकाश शर्मिष्ठासुद्धा गर्भवती राहिली आणि नंतर योग्य वेळी तिलासुद्धा 3 पुत्र झाले. एकाचं नाव होतं द्रौहू, दुसऱ्याचं नाव अनु आणि तिसऱ्या पुत्राचं नाव होतं पुरू. असे शर्मिष्ठेला 3 पुत्र जेव्हा झाले तेव्हा देवयानीला समजलं की काहीतरी अनुचित घडलेलं आहे आणि अर्थात शर्मिष्ठा जी आहे ही आपल्याबरोबर राहते आहे, आपल्या महालात आपली दासी म्हणून राहते आहे. या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीची अशा प्रकारे तिच्याशी वागायची हिंमत होणार नाही. हे काम माझा पतीच करू शकतो याची तिला खात्री पटली होती की हे काम फक्त आणि फक्त माझ्या पतीनेच केलेलं आहे, ययातीनेच केलेलं आहे. आणि अर्थात हे काम तिला कधीही आवडलं नसतं, कारण तिचं म्हणणं होतं की शर्मिष्ठा ही माझी दासी आहे, ती दासीच राहावी. अर्थात परंतु जे घडायचं ते घडून गेलं होतं. देवयानीला अतिशय राग आला की शर्मिष्ठेला 3 पुत्र झालेत, आपल्या पतीकडून झालेत. तेव्हा तिने अर्थात एक काम केलं, अतिशय रागावली ती आणि अर्थात माहेरी निघून गेली. अमोघ अस्त्र तिच्याकडे होतं, माहेरी निघून जाण्याचं. आणि मग काय, माहेरी निघून गेल्यावरती हे महाशय भानावर आले की अरे आता काय करायचं, आता आपली पत्नी नाराज झाली, आपलं कसं होणार. अर्थात पत्नीला खुश करण्यासाठी पती जे काय करतात ते सगळे प्रकार त्यांनी करून बघितलेच असतील. कधीतरी पत्नी नाराज होते, सगळ्यांची सोय असते नाही का. मग अशा वेळेस जे काही उपाय असतात ते सगळे उपाय त्यांनी केले असतीलच, केलेच आहेत. त्यांनी म्हणलं की त्यांनी भागवतात पण म्हणले की त्यांनी खूप प्रकारे तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, अगदी गोड शब्दाने तिची समजूत काढली. इव्हन असं म्हणले की पायसुद्धा तिचे चेपले. पण ती अर्थात प्रचंड क्रोधिष्ठ झाली होती आणि त्यामुळे तिने काहीही राजाचं ऐकलं नाही. राजाने खूप समजूत घातली पण तिचा राग गेला नाही. आणि अर्थात ही गोष्ट जेव्हा शुक्राचार्यांना समजली
की राजाने जी गोष्ट मी त्याला करू नको तीच नेमकी केली आहे, आणि केली नव्हे तर तिला 3 पुत्र झालेत. हे समजल्यावर त्यांना अत्यंत क्रोध आला. आणि राजा ते म्हणाले, राजा, मी तुला आधीच सांगितलं होतं की शर्मिष्ठेपासून तू अंतर ठेव, परंतु तू माझं कुठलंही न ऐकता माझ्या मुलीला परत एकदा दुःखी बनवलेलं आहेस. माझ्या मुलीचं दुःख मी बघू शकत नाही, हे लक्षात ठेव. आणि तुला मी सांगून सुद्धा तू हे केलंस, कारण तू अत्यंत स्त्रीलंपट आहेस. तू अतिशय मंदबुद्धी आहेस, तू खोटारडा पण आहेस. कारण तू मला वचन दिलं होतंस, मला शब्द दिला होतास की मी नाही संग करणार कोणाशी, परंतु या सगळ्या गोष्टी तू ज्या आहेत त्या चुकीच्या केलेल्या आहेत, आणि म्हणून मी तुला आता एक शाप देणार आहे. ज्या गोष्टीमुळे तू ही गोष्ट केलीस, हे तारुण्य, ही वासना, ज्या गोष्टीमुळे तू शर्मिष्ठाशी संग केलास, तर मी तुला आता शाप देतो की जी गोष्ट मनुष्याला आवडत नाही ती गोष्ट तुला तत्काळ प्राप्त होईल, ते म्हणजे वृद्धत्व. मनुष्य नेहमी वृद्धत्व टाळण्याचा प्रयत्न करतो. मनुष्याचं वय जसं जसं वाढतं त्याच्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. त्याच्या केस पहिल्यांदा पांढरे व्हायला लागतात, कधी कधी गळायला लागतात. मग आपण उपाय करतो, केस पांढरे झाले तर त्याला आपण अनेक प्रकारच्या काही गोष्टी लावतो आणि केस परत पांढरे काळे करतो. गळत असतील तर ते घालवण्याचा प्रयत्न करतो. स्किन आपली हळूहळू जी आहे ती अर्थात सुरकुतायला लागते. लोक त्याच्यासाठी पण अनेक गोष्टी करतात. येन केन प्रकारे आपण तरुण राहण्याचा प्रयत्न करतो, तारुण्य ठेवण्याचा, दिसण्याचा प्रयत्न करतो, तरुण दिसण्याचा. हे सगळं आपण करत असतो. आणि म्हणून त्याला ऋषी असं म्हणाले की ज्या तारुण्यामुळे तू हे केलं आहेस ते तारुण्य तुझं क्षणात नष्ट होईल आणि तू जखड म्हातारा होशील. हा माझा तुला शाप आहे, तो या क्षणी तुला लागू होईल. आणि अर्थात ज्या क्षणी त्याने शाप दिला, दुसऱ्या क्षणी ययाती राजाचं रूपांतर एका जख्ख म्हाताऱ्यामध्ये झालं. जख्ख म्हणजे विचार करा की एक अतिशय म्हातारी व्यक्ती जी काठी टेकत वाकलेली आहे, कशी, याला जख्ख म्हातारा म्हणतात. तशा प्रकारचं त्या सुंदर राजाचं रूप एका क्षणामध्ये झालं. राजा जख्ख म्हातारा झाला तेव्हा राजा त्याला म्हणाला, अहो मुनिवर, अहो ब्राह्मण, आपण मला शाप दिलात क्रोधामध्ये, पण आपल्याला लक्षात आहे का आपण काय केलं ते? अहो माझा विवाह आपल्या कन्याबरोबरच झालेला आहे आणि तुमची कन्या अजून विषय भोगामध्ये तृप्त झालेली नाही आहे. तुमची कन्या नव्हे, मी पण नव्हतो झालो. मी तर नव्हतो झालो म्हणून मी इतर स्त्रियाशी संग केला, परंतु तुमच्या कन्येचं काय? तुमच्या कन्येचा सुद्धा यामध्ये तृप्तता अजून आलेली नाही आहे. तेव्हा काय होईल याचा विचार करा. मी तर अतृप्त आहे आणि मी आता म्हातारा म्हणल्यावर मी काहीच करू शकत नाही, परंतु तुमच्या मुलीचं काय होईल याचाही विचार करा आणि आपला शाप आपण परत घ्यावा अशी माझी विनंती आहे. मला परत तरुण बनवा. शुक्राचार्यांनी विचार केला की राजा म्हणतो हेही बरोबर आहे की राजाचं तर मन भरलं नाही आहे, हे ठीकच आहे, पण माझ्या मुलीचं काय? माझी मुली तर तरुण आहे आणि माझ्या मुलीतली मनाची वासना नक्कीच संपलेली नसेल अजून, ती तरुण असल्यामुळे मग तिचं कसं होणार? हा विचार तेव्हा क्रोध आला तेव्हा आला नव्हता, परंतु आता राजाने सांगितलं होतं ना, हाही विचार आला की आता काय करायचं. क्षणभर त्याने विचार केला आणि राजाला म्हणाले, आता मी तुला एक उशाप देतो. उशाप हा आहे की तुझं वृद्धत्व जाऊ शकेल, पण त्याच्यासाठी तुझं वृद्धत्व कोणीतरी स्वीकारावं लागेल. आणि कोणीतरी म्हणजे काय, तर तुझ्या मुलांनी स्वीकारलं तरच ते जाऊ शकतं. इतर कोणीही स्वीकारलं नाही. तू उद्या एखाद्या दासाला सांगशील तुझ्या की तू घे, तर तो घेईल, पण ते तसं जाणार नाही. तुझ्या असलेल्या मुलांपैकी जर एखाद्या मुलाने सांगितलं की मला तुमचं वृद्धत्व द्या, तर जोपर्यंत तो हे वृद्धत्व स्वतः स्वीकारेल त्याचं तारुण्य तुला मिळेल. ज्या क्षणी तो म्हणेल मला तुमचं वृद्धत्व नको आहे, ते तारुण्य त्याला तुम्हाला परत द्यावं लागेल, नव्हे तो तरुण परत होईल, तुम्ही वृद्धत्व व्हाल. हे लक्षात ठेवा. फक्त इतकीच मी गोष्ट करू शकतो, याच्यापेक्षा शाप मी याच्यापेक्षा जास्त मागे घेऊ शकत नाही. एवढीच रदबदली होऊ शकते. तेव्हा राजा तू बघ आता काय करायचं ते. राजा म्हणाला ठीक आहे, निदान थोडा तरी उशाप मिळाला, काहीतरी मला
त्यातून सुटका दिली आहे, रिलॅक्सेशन थोडंसं आहे नाही का. राजाने असा विचार केला की पळवाट तर नक्की आहे, तेव्हा बघूया काय होतं ते. नाहीतरी मला 6 मुलं आहेत, एक नाही आहे, 3 मुलं आहेत, 5 मुलं होती बरोबर. हां, 3 मुलं आहेत ती शर्मिष्ठेची आणि 2 मुलं आहेत ती देवानीची. 5 मुलं आहेत मला. काय चिंतेचं काम नाही. कोणतरी माझं घेईलच वृद्धत्व आणि त्यांचं तारुण्य मला नक्की कोणीतरी देईलच, खात्री होतीच त्याला. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आपण या गोष्टीचा वापर करूया उत्शापाचा. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की अर्थात आपले जो पहिला मुलगा जो आहे त्याच्याकडे जाऊया. अर्थात पहिला मुलगा म्हणजे देवयानीचा. देवयानीला 2 मुलं आहेत, अर्थात यांनाच आपण पहिल्यांदा सांगूया. आणि म्हणून त्यांनी आपल्या ह्या दोन्ही पुत्रांना बोलवलं, यदू आणि तुर्वसू. पहिल्यांदा यदूला बोलवलं. यदूला म्हणाले, बाबा रे, असं घडलं आहे की तुझ्या आजोबांनी हा शाप दिला आहे मला वृद्धत्वाचा आणि त्याच्यामुळे मी वृद्ध बनलेलो आहे. पण त्यांनी मला अशी थोडीशी एक सुटका केलेली आहे की जर तुझ्या मुलांनी हे स्वीकारलं तर माझं वृद्धत्व जाऊ शकतं. तेव्हा मुला, माझी अशी तुला विनंती आहे की तू माझं वृद्धत्व स्वीकारावंस, कारण अजूनही या संसारातली माझी तृप्ती झालेली नाही. इतकंच नव्हे, तुझ्या आईची पण नसेल झाली कदाचित. तेव्हा तू हे वृद्धत्व स्वीकार आणि मला तुझं तारुण्य दे. मी काही काळ ह्याचा वापर नक्की करीन, मग तुला परत देईन, असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं यदूला. यदूने सगळं ऐकलं आणि म्हणाला, बाबा हे करणं शक्य नाही, हे मी करू शकत नाही. अजून मला अजून सगळ्या गोष्टीचा उपभोग घ्यायचा आहे. एवढ्या तारुण्य जर मी दिलं तर माझं कसं होणार. मला अजून हे सगळे विषय भोगायचे. तुम्ही इतके वर्ष भोगले तरी तुमची तृप्ती झाली नाही. अहो, मी अजून काहीच भोगले नाही आहेत. तुमच्याशी जर मी तुलना केली तर मला तर अजून सगळं भोगायचं आहे. आणि जर एवढ्याच जर मी तुम्हाला माझं तारुण्य दिले तर मग मी भोग कसा घेऊ. आणि भोग घेणं हे महत्त्वाचं आहे. भोग घेण्यासाठी तर मी जन्म घेतलेला आहे नव्हे. जेव्हा जेव्हा आपल्याला जन्म मिळतो मनुष्य योनीमध्ये, तेव्हा आपले भोगच बाकी असतात ना. आणि ते भोग बाकी असतात म्हणूनच आपण जन्म घेतो. त्यांनी छान तत्त्वज्ञान आठवलं त्याला वेळेवर. म्हणाला, बाबा माझे भरपूर भोग मला भोगायचे बाकी आहेत. तेव्हा मी जर तुम्हाला तारुण्य दिलं तर मी हे सगळे भोग कसे भोगू शकेन. माझं शरीर जर वृद्ध झालं तर हे मला करता येणार नाही. तेव्हा मला क्षमा करा, असं छान उत्तर यदूनी दिलं. राजा क्षणभर निराश झाला. म्हणाला, काय उत्तर दिलं ह्याला, मी काय बोलू. बोलला ते बरोबर पण आहे, तर्कसंगत पण आहे. त्याने विचार केला, ठीक आहे आपण दुसऱ्या पुत्राला विचारू. दुसरा आहेच की. तुर्वसूला त्याने हाक मारली. तुर्वसू आला. म्हणाला, बोला बाबा काय आज्ञा आहे. म्हणाला, आज्ञा काही नाही, एकच गोष्ट आहे जी याला सांगितली तीच तुला सांगतो. माझं वृद्धत्व स्वीकार, ही माझी इच्छा आहे. ही माझी सेवा तू करू शकतोस. बघ, संधी आहे तुला. तुर्वसेने उत्तर दिलं, बाबा बाकी सगळी सेवा सांगा, फक्त ही म्हणू नका काय. बाकी तुम्ही काय म्हणाल ती सेवा तुमची मी करायला तयार आहे. पण तुमचं वृद्धत्व मी स्वीकारू शकत नाही, कारण मलासुद्धा या संसारातल्या अनेक गोष्टींचा उपभोग घ्यायची इच्छा आहे. अजून मी कशाचाच घेतलेला नाही. मी किती लहान आहे, मी तुमचा मुलगा आहे. तेव्हा माझ्या मनात अजून खूप इच्छा बाकी आहेत. जर तुमच्या असू शकतात तर माझ्या का नसाव्यात. आणि तो उपभोग घेण्यासाठी अर्थात शरीराची गरज आहे. आणि ते वृद्ध शरीर जर मी घेतलं तर ह्या गोष्टीचा उपभोग कसा घेईन मी. माझ्या जन्माचं सार्थक कसं होणार. नाही होणार ना. त्यामुळे माझ्या दादानी जे उत्तर दिले ते बरोबरच आहे असं मला वाटतं. आणि माझं पण आपल्याला हेच उत्तर आहे की मी आपलं वृद्धत्व स्वीकारू शकत नाही, मला क्षमा करावी. छान शब्दात उत्तर दिलं राजाला. राजाला त्याचं काय बोलता पण येईना की काय म्हणावं. आपलेच पुत्र आहेत. उत्तर तर अतिशय धर्माला धरून दिलं. राजा काही बोलला नाही. राजाने फक्त विचार हा केला की ठीक आहे, 2 ऑप्शन माझे गेले, पण अजून 3 ऑप्शन बाकी आहेत ना. मला 5 पुत्र आहेत. 2 पुत्र तर देवयानीपासून झाले आहेत, पण 3 पुत्र मला शर्मिष्ठेकडून पण झाले आहेत ना. हे कधी कामाला लागणार माझ्या. आणि हे चालतील. शुक्राचार्याने सांगितलं की तुझ्या कुठल्याही जरी पुत्राने हे स्वीकारलं तरी ते जाऊ शकतं. अजूनही मला भरपूर संधी आहे. 3 पुत्र बाकी आहेत, तेव्हा त्यांच्याकडे जाऊया आपण.
आणि त्याप्रमाणे त्यांनी ठरवलं. आणि अर्थात थोडासा विचार त्याच्या मनामध्ये हा आला होता की शर्मिष्ठा जी आहे हिची मुलं म्हणजे सर्व दैत्यांची मुलं आहेत, आणि ही जी माझी संतती आहे ती अर्थात देवयानी ही ऋषिकन्या आहे. त्यामुळे त्यांना जास्त आशा होती हिच्याच मुलांकडून, परंतु इथून नन्नाचा पाढा त्यांना ऐकायला आला. त्यामुळे 3 पुत्र जरी शिल्लक असले तरी पण त्या राजाच्या मनामध्ये धाकधूक ही होती की हे 3 पुत्र मला काय उत्तर देतील याच्याविषयी त्यांना खात्री नव्हती. कारण हे तर अर्थात राजकन्या स्वतः जी आहे ती दानव कन्या आहे, राजाची कन्या ती पण दानवाच्या, त्यामुळे तिचे पुत्र मला हे कशा प्रकारे उत्तर देतील याच्याविषयी त्याच्या मनामध्ये प्रचंड शंका होती. तरी पण त्यांनी विचार केला जे काय असेल ते असू दे, आपलं काम आहे. आपल्या पुत्रांना विचारलं, एक जरी पुत्र हो म्हणला तरी माझं काम होईलच. आणि मग त्यांनी ठरवलं की आता आपण ह्या 3 पुत्रांना बोलवायचं, आणि त्याप्रमाणे त्यांनी ह्या 3 पुत्रांना पाचारण केलं. या 3 पुत्रांना त्यांनी पाचारण केलं. त्या पुत्रांनी काय उत्तर दिलं हे आपण अर्थात पुढल्या भागामध्ये ऐकायचं आहे. या ठिकाणी भाग क्रमांक 95 समाप्त होत आहे. या पुढचा भाग श्रीकृपेने आपण उद्या ऐकूया. ही जी काही सेवा झाली ही सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो आहे, स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी. आणि माझीच नव्हे तर आम्हा सर्वांची अशीच सेवा आपण उद्यासुद्धा करून घ्यावी, नेहमी करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्रीराम समर्थ.